नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1079वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी आहे. कुछ भी सुंदर दिखे या अच्छा दिखे तो उसे व्यक्त करना चाहिए, उसे अच्छा कहना चाहिए, तारीफ करनी चाहिए. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रातील पुढच्या 444व्या सूत्रातली. बादरायण म्हणतात की ज्ञान आणि मुक्ती हीच ध्येय आहेत आणि उपनिषदांमध्येही हेच सांगितलं आहे. कर्मकांड कुणीही करू शकतो, पण त्यांनी कुठलंही ज्ञान होत नाही. आत्म्याची जाणीव झाली की मगच दुःख जातात, मग तो ब्रह्मच स्वतःच बनतो. आता पुढचं दुसरं आणि 445वं सूत्र बघूया. जैमिनी म्हणतात की कर्मकांड केली की ध्येय मिळतं असं म्हटलं तर त्या विधीनाच जास्ती महत्त्व दिल्यासारखं होईल आणि मग आत्मा मागेच पडेल. ज्ञान हेच तर ध्येय आहे आणि ज्ञानापासून आणखी काही मिळत नाही. ज्ञान हेच ध्येय आहे. कर्मकांडांचा ज्ञान आणि मुक्तीशी काहीही संबंध नाही. ते फक्त ऐहिक गोष्टींकरताच असतं. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 445वं सूत्र बघू. ब्रह्माचं ज्ञान असणाऱ्याचं वागणं बदलून जातं. तसं कर्मकांड केली की होत नाही. आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 446वं सूत्र बघू. उपनिषदं असं म्हणतात की ध्यान, श्रद्धा आणि गुप्त ज्ञान असलं तर कर्मकांडांची ताकद वाढते. आता पुढचं पाचवं आणि एकूणातलं 447वं सूत्र बघू. जर ज्ञानाचे प्रयत्न, कर्म आणि अनुभव तिन्ही असलं तर आत्म्याचं ज्ञानही लवकरच होतं. आता पुढचं सहावं आणि एकूणातलं 448वं सूत्र बघू. ज्याला वेद आणि उपनिषदांचं ज्ञान आहे ते आत्म्याचं ज्ञान मिळवायला लायक बनतात. म्हणूनच वाचन करावं. वाचून, मग अर्थ कळून, मग तो अर्थ पचवून, मगच खरं ज्ञान मिळू शकतं. त्यामुळे अभ्यास महत्त्वाचा आहेच. आता पुढचं सातवं आणि एकूणातलं 448वं सूत्र बघू. कर्मकांड करून आपण 100 वर्ष आयुष्य असावं हेही मागू शकतो. सगळं ऐहिक पण मागू शकतो, पण त्याने खरं ज्ञान नाही मिळत. आता पुढचं आठवं आणि एकूणातलं 449वं सूत्र बघू. बादरायणांची खात्री आहे की ब्रह्मा हा कोणत्याही साधनेपेक्षा मोठा आहे. साधना हा फक्त एक माध्यम आहे, एक मार्ग आहे. ज्ञान मिळालं की कर्मांचं महत्त्वसुद्धा संपून जातं. आपण सगळे आत्मा सोडून बाकी सगळ्यावर प्रेम करू शकतो, कारण ते सगळे दुसरे असतात आपल्यापेक्षा. आत्मा आपण स्वतःच असतो आणि तो स्वतः ब्रह्माच असतो आणि म्हणूनच त्याच्यावर प्रेम करणं अवघड असतं. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 450वं सूत्र बघू. पुस्तकी ज्ञानापेक्षा आणि कर्मकांडांपेक्षा वागणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. तसं नसतं तर फक्त कर्मकांड करूनच ज्ञान मिळालं असतं, आत्मा मिळाला असता, कळला असता. पुत्र, ऐश्वर्य आणि पृथ्वीवरील खरा ज्ञानापेक्षा हे सगळं कमी आहे. कोणतेच ऋषी कर्मकांड करीत नव्हते. विचारात परिवर्तनासाठीच बाकीच्या गोष्टींचा उपयोग. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 451वं सूत्र बघू. जेव्हा ज्ञान म्हणतो तेव्हा आत्मा आणि ब्रह्माच्या ज्ञानाबद्दलच इथे आपण बोलत असतो. लोहार, सुतार, संगीत, ज्योतिष वगैरे बद्दल नाही. ते इथल्या ऐहिक गोष्टींबद्दलचं ज्ञान आहे. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 452वं सूत्र बघू.
ज्ञान आणि कर्म दोन्ही अनेक प्रकारचे असतात. काय करावं आणि काय करू नये याचं ज्ञान देखील असतं. मुक्ती आणि पुनर्जन्माबद्दलही ज्ञान असतं. वेदांचं ज्ञान असतं आणि त्याच्यासाठी यज्ञ आणि कर्मकांड पण असतात. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 453वं सूत्र बघू. ज्यांनी वेद फक्त वाचलेले आहेत आणि पचवलेले नाहीत त्यांच्यासाठी यज्ञ आणि कर्मकांड आहेत. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 454वं सूत्र बघू. ज्यांना खरं ज्ञान झालेलं आहे त्यांच्यासाठी हे करावं आणि ते करू नये असं कोणतंही बंधन नाही. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 455वं सूत्र बघू. ज्ञानाची स्तुती करण्यासाठीच कर्म असतात. कर्म कधी तुम्हाला चिकटून राहत नाही, ज्ञान मात्र राहतं. मग जन्मभर त्याने कितीही आणि कोणतेही कर्म करू दे, त्या कर्माचे काही परिणाम देखील होत नाहीत. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 456वं सूत्र बघू. मनात गोंधळ झाला म्हणून काही लोक धार्मिक कर्म करत नाहीत. काही लोकांना मुलंच नको असतात, कारण ते ज्ञानी असतात आणि शरीराचं त्यांना महत्त्वच नसतं. त्यापासून आणखी एखादं शरीर बनावं ह्याचंही महत्त्व नसतं. म्हातारपणाची काळजीच नसते. त्यामुळे कर्मकांडांपेक्षा ज्ञान केव्हाही जास्त श्रेष्ठच. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 457वं सूत्र बघू. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे करतात त्यांना ज्ञान मिळतं. ज्ञान ही कोणत्याही कर्मकांडाच्याहून शेवटची पायरी आहे. म्हणून आपण ज्या अवस्थेत असू त्याला साजेल असं कर्म करत राहावं आणि ध्यान देखील करावं, ज्ञानही मिळवावं. आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 471वं सूत्र बघू. जैमिनींना वाटतं की आयुष्याच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या बद्दल बोलणं, बाल, तरुण, गृहस्थ, वानप्रस्थ वगैरे काही चुकीचं नाही. त्याग, अभ्यास आणि धन कमावणं हे पण चुकीचं नाही. नंतर आहे काटकसरीत राहणं, गृहस्थाचं जीवन जगणं, मग गरजा कमी करणं आणि त्यानंतर आहे गुरुच्या गृहात जाऊन राहणं आणि तिथेच जीवनाचा अंत होणं. अग्निहोत्र हे गृहस्थाश्रमातच सांगितलेलं आहे. सतत शक्तिशाली राहणं, गुरुसाठी आर्थिक मदत करणं आणि कुटुंब चालू ठेवणं हे सगळंच खरं म्हणजे महत्त्वाचं आहे. पण सगळ्याचा शेवटी ज्ञानातच होतो.